जय शिवराय मित्रांनो, लीडने तुम्हाला पेमेंट केलेलं आहे पण तुम्हाला माहितच नाहीये की लीडची आयडी कशी क्रिएट करायची जेणेकरून तुमच्या डॅशबोर्ड वरती कमिशन येईल। तर मित्रांनो, आज याच टॉपिक वरती आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। त्यामुळे मित्रांनो, ही व्हिडिओ कुठेही स्किप करायची नाहीये। जर तुम्ही ही व्हिडिओ स्किप करताय तर तुम्ही तुमचं येणार ऍक्टिव्ह इन्कम सुद्धा तुम्ही स्किप करणार आहात। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, स्टार्ट टू एंड पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की जेव्हा तुम्हाला लीडने पेमेंट केलेले तर त्या लीडची आयडी कशी क्रिएट करायची जेणेकरून ते पैसे तुमच्या डॅशबोर्ड वरती येतील। डॅशबोर्ड वरती आल्यानंतर तेच पैसे तुमच्या अकाउंट वरती सुद्धा येतील। चला मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन तुम्हाला मी सांगतो की दुसऱ्याची आयडी कशी क्रिएट करायची। तर मित्रांनो, तुमच्या समोर आता मोबाईलची स्क्रीन आली असेल तर सगळ्यात आधी थ्री लाईन वरती क्लिक करून घ्यायचे। थ्री लाईन वरती क्लिक केल्यानंतर अफिलिएट लिंक वरती क्लिक करायचे। अफिलिएट लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा एक इंटरफेस येईल। तर बघू शकता टोटल लिंक आहेत, आपले जे पॅकेजेस आहेत ना त्या सगळ्या लिंक आहेत, वरती कॉमन लिंक आहे। तर तुम्हाला जर सिल्वरने आयडी लावायची असेल तर सिल्वर ज्या पॅकेजने आयडी लावायची तो पॅकेज सिलेक्ट करू शकता। तर मी सगळ्यात आधी कॉमन लिंक कॉपी करतोय, ठीक आहे। कॉमन लिंक सगळ्यात बेस्ट होतं। कॉमन लिंक कॉपी करायची आणि आपली आयडी पहिल्यांदा लॉग आउट करून घ्यायची। आयडी लॉग आउट केल्यानंतर क्रोम वरती जायचंय आणि ती लिंक पेस्ट करून टाकायची, ठीक आहे, आणि सर्च करायचं। जेव्हा तुम्ही सर्च करता तेव्हा तुम्हाला एक असा इंटरफेस येतो। तुम्ही बघू शकता आपले ऑल जे पॅकेजेस आहेत ते तुम्हाला इथं दिसत आहेत। तर आता आपल्याला ज्या पॅकेजने रजिस्ट्रेशन करायचे म्हणजे समोरच्या लीडने आपल्याला जे पेमेंट केलंय त्या पॅकेजला सिलेक्ट करायचं। आता समजा मला लीडचं पेमेंट आलं होतं सिल्वरचं, तर आता मी सिल्वरला सिलेक्ट करणार आहे। तर बघू शकता मी सिल्वरला सिलेक्ट केलं आणि एकदम खाली आलो। आता इथं बघा हे जे आलेला आहे फॉर्म, हा फॉर्म भरताना त्या लीडची पूर्ण माहिती भरायची, ठीक आहे। आता लीडचं जे नाव असेल ते इथं फुल नेम त्याचं टाकायचे, त्याच्या खाली त्याचा मोबाईल नंबर टाकायचा, त्याचा ईमेल आयडी टाकायचा आणि पासवर्डच्या जागेवरती तुमच्याने कोणताही तुम्ही पासवर्ड क्रिएट करू शकता, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर खाली जे कॉस्मोफीड आणि रेफर कोड, तर त्या तुम्हाला कॉस्मोफीड वरती क्लिक करायचे, ठीक आहे। कॉस्मोफीड वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता खाली आय ऍग्री आहे, ठीक आहे। तर आय ऍग्री वरती क्लिक करून प्रोसेस टू पेमेंट वरती क्लिक करायचे। जेव्हा तुम्ही एवढी प्रोसेस पूर्ण करता मित्रांनो तर तुमच्या समोर एक असा इंटरफेस येतो। तुम्ही बघू शकता पेवा कॉस्मोफीड, पण पेवा कॉस्मोफीड वरती क्लिक करायचे, ठीक आहे। पेवा कॉस्मोफीड वरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येतो। तर तुम्हाला इथे बघू शकता पूर्ण डिटेल आले। त्याच्यानंतर तुम्हाला मेक पेमेंट वरती क्लिक करायचे। मेक पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर बघू शकता त्या लीडचा ईमेल आयडी आणि त्याचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे फिल करायचे, ठीक आहे। तर मोबाईल नंबर फिल केल्यानंतर मित्रांनो 2 मिनिटं मी करून घेतो, ठीक आहे। हे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मेक पेमेंट वरती क्लिक करायचं। मेक पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्याच्या थ्रू पेमेंट करणार आहे, गुगल पे, फोन पे काय असेल ते क्लिक करायचे। आता मी फोन पे वरून पेमेंट करणार आहे, तुम्ही फोन पेला सिलेक्ट करतो आणि जे लीडने पेमेंट केले ते पेमेंट आपण इथून डायरेक्ट कंपनीला करून घेऊया, ठीक आहे। 2 मिनिटं फक्त वेट करा, आपण कंपनीला पेमेंट करून टाकू। इथून पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो 2 मिनिटं पूर्ण पेमेंट सक्सेसफुली झालं पेमेंट, ओके। आता पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर 2 मिनिटात सगळ्या गोष्टी तुमची आयडी क्रिएट झाली। तुमच्या डॅशबोर्डला तुम्हाला मेल आला असेल, मेल तुमच्या अकाउंटला पैसे आता जमा झालेले, त्यात विषयच नाहीये। आता प्रूफसाठी त्या व्यक्तीची आयडी क्रिएट झाली आहे की नाही हे सुद्धा आपण चेक करूया, ठीक आहे। थोडासा वेट करा। याच्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस येऊन जाईल, ठीक आहे। इथं डायरेक्ट त्या लीडचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, तुम्ही जो क्रिएट केला होता तो। तर बघू शकता मी यांची आयडी क्रिएट केली होती। इथं बघू शकता तुम्ही लीडची आयडी क्रिएट झालेली आहे आणि तुम्हाला सुद्धा ऍक्टिव्ह इन्कम आली असेल, तुम्ही चेक करू शकता।